चला, आयोजकांची सूचना आहे. पप्पू इलेव्हन नांदेडने टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जाऊयात नेक्स्ट मॅच. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 2 ला इथून सुरुवात होते. सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्याच्या विपक्षामध्ये एनआर बोरपाडा. दोन्ही टीमचे मध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. हॅलो. काहीच दिवसामध्ये आपल्याला महापोली बिग शो देखील पाहायला मिळेल. SD ट्रॉफी महापोली 2026 डे नाईटचा हा महासंग्राम काहीच दिवसामध्ये आपल्या भेटीला येईल. ऑल ओपन ग्रामीण मॅचेस, एक गाव एक संघ असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 1,00,000 रुपये. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 20,000 रुपये. चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,000 रुपये. आणि या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणून मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल अर्थात बाईक दिली जाईल. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर निश्चितपणाने वसीम दिंडा, उमर डॉन, आशिक अन्सारी, आसिफ शेख यांच्याशी आपण संपर्क साधायचा. SD ट्रॉफी महापोली एक मोठी स्पर्धा या भागातली. डे नाईटचा हा महासंग्राम आपल्या भेटीला येईल. एक गाव एक संघ असा फॉर्मॅट असेल. जर आपल्याला सहभाग घ्यायचा आहे तर लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा. मॅचला इथून सुरुवात होते. सामना क्रमांक 2 ला इथून सुरुवात होते. दोन्ही टीम बेस्ट आहेत, अगदी सर्वोत्तम टीम आहेत. अनेक सारे वर्ष यांनी क्रिकेटसाठी घालवलेले आहेत दोन्ही टीम आहेत. सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये एनआर बोरपाडा. क्रिकेटच्या पटलावरची दोन मोठी नावं. आता मात्र इथून जय पराजय कोणाच्या वाट्याला येईल देखील पाहावं लागेल. शुभारंभ झाला मॅचला, जिथे टीम महापोली संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केल्या गेल्या फलंदाजी करण्याकरिता टीम एनआर बोरपाडा. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन मोठी नावं, बिंदास लसने आणि त्याच्यानंतर रवी धुमाळ. ही दोन मोठी नावं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एनआर बोरपाडा संघाकडून. खरं तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. आणि ज्या वेळेला दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे असतात त्यावेळेला प्रेक्षकांना देखील मॅच पाहण्याची एक वेगळी मजा ही नेहमीच येत असते. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. आणि टीम महापोली संघ मात्र इथून 12th मॅन ड्रेसिंगमध्ये नाही आहे, त्यामुळे निश्चितपणाने त्यांना 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल यात शंका नाही आहे. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर ही पॅनल्टी टीम एनआर बोरपाडा संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी ॲड केली जाईल. तत्पूर्वी जाऊयात मॅचकडे. पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाश आला. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय रवी धुमाळ. नॉन स्ट्रायकरवरती बिंदास लसने. मॅच ऑन, लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय रवीला, अगदी अनुभवाचा खेळाडू. दोन्ही खेळाडूकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. आकाशचा पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉलवर फुल टॉस, पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला ढकलला गेलाय. अगदी प्रचंड गतीने धाव कंप्लीट केली आहे. एक धाव इथे मात्र मिळतीये. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल? धावसंख्या 1 या अंकावरती. पहिलाच बॉल थोडासा फुलटॉस पद्धतीचा होता, फक्त दिशा दाखवली होती रवी धुमाळने. ओहो, यावेळेला मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर बॉल हाताळला गेला आणि इथे मात्र बिंदास थोडासा कुठेतरी अडखळला.
खरं तर समोर बॅटने समोरच्या बाजूने खेळायचं होतं, पण गतीमध्ये व्हेरिएशन दाखवलं गेलं आणि इथून डॉट बॉलला. आकाशची हीच खासियत आहे, कधी मात्र अगदी वेगाने गोलंदाजी करतो, तर कधी मात्र स्लोअर बॉल टाकतो. अकुट टप्प्याचा बॉल होता, देह एष्टीवरती बॉल आदळलाय, पूल करायचा होता, अनसक्सेसफुल ठरलाय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह मोठा फटका खेळायचा होता बिंदास लसनेला, परंतु इथे पाहिलं तर डॉट बॉल आलाय. बिंदास लसने एक अनुभवी खेळाडू आहे, खूप वर्ष एनआर बोरपाडा टीमसाठी त्याने घालवलेत. अगदी पहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. आज आपल्या गावाच्या नावासाठी या स्पर्धेमध्ये पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय, एक धाव धावफळकावरती आहे. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी. यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे, सॉफ्ट हँड बॉलला खेळलाय. अगदी पाहिलं तर स्क्युअर लेग आणि फाईन लेग क्षेत्राकडे बॉलला ट्रॅव्हल करत असताना या षटकातला हा आणि या मॅच मधला पहिला चौकार येतोय बिंदास लसनेच्या बॅट, सुरेख चौकार. गतीचा योग्य वापर केलाय, फक्त स्लाइस केलं, बॉलला दिशा दाखवली आणि क्वालिटी होती फटक्यामध्ये. 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे, 5 धावा. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे संपन्न झालाय. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल बिंदास करिता. यावेळेला लॉफ्टेड फटका आहे, बॅटच्या रडार मध्ये होता, बॉलला पाठवून दिलाय सीमारेषे पलीकडे. 7 धावांसाठी येतोय हाय अँड हँडसम षटकार. करिता लसनेला ओळखलं जातं, आक्रमक फलंदाज म्हणून चर्चेत असणारा हा खेळाडू, आणि आता मात्र तो इथून अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात करतोय. 11 धावा धावफळकावरती शेवटचा अंतिम बॉल असेल. राईट मुहूर्त विकेटने बिंदास लसने करिता. स्विंग अँड मिस, इथे कटर बॉलचा वापर केलाय. षटकार आल्यानंतर गुडलेंथ वरती चेंडू पिचिंग झाला. पहा, जबरदस्त जबरदस्त बॉल आहे. लेग कटर बॉलचा वापर केलाय. आपल्या बोटांची जादू दाखवत असताना अंतिम बॉल त्याने डॉट काढलाय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट केले आकाशने. या षटकामध्ये पाहिलं तर धावसंख्या खर्च केली 11. फर्स्ट ओव्हर कंप्लीट होत असताना सुरुवात चांगली आहे. एक चौकार षटकार आला आणि दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय एनआर बोरपाडा संघ. आणि यात 2 धावा देखील आम्ही या ठिकाणी पॅनल्टीचे ऍड करत आहोत, ही सूचना आपण लक्षात घ्या. तर 13 धावा धावफळकावरती असेल. 2 धावा इथे पॅनल्टीचे ऍड केल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये आशिक अन्सारीला आणलाय. आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. आशिक अन्सारी असेल, आकाश असेल, एकाच एक सरस खेळाडू या टीम मध्ये आहेत. खरं तर गेले 2-3 हंगाम यांनी मात्र आपल्या गावासाठी गाजवलेत. महापोली टीमचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदी मोठ्या प्रमाणात, गतवर्षी खूप साऱ्या ट्रॉफी जिंकल्या होत्या टीम महापोलीने. सन्माननीय अनिलजी शेलार नांदेडने यांना विनंती असेल, आणि अनिकेत शेलार आपण देखील या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या व्यासपीठावरती. आयोजकांची सूचना आहे, आपण दोन्ही व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी दाखल व्हायचं. चला मॅच स्पीडअप करा, अधिक वेळ घेऊ नका, कारण ऑलरेडी पहिल्या मॅचला थोडासा उशीर झाला होता. रवी धुमाळ स्ट्रायकर एंडवरती आहे. आशिक अन्सारीचा पहिला बॉल. पहिला बॉल अगदी पाहिलं तर मिड ऑफ क्षेत्राकडे बॉलला खेळायचं होतं. एक धाव तर मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर दुसरी धाव कंप्लीट केली आहे. त्याकरिता कॉल कॉम्बिनेशन योग्य असणं गरजेचं, आणि तो कॉल कॉम्बिनेशन योग्य पाहायला मिळाला. दोघांमध्ये समतोल पाहायला मिळाला. रवी धुमाळ आणि त्याचनंतर आपण पाहिलं बिंदास लसने. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. पहिलाच बॉल थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता, अकुट टप्प्याचा होता. आशिक अन्सारी पुढचा बॉल घेऊन राईट ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र अतिरिक्त उंची गाठली, लांबी देखील गाठली का पाहावं लागेल, आणि खरं तर लांबी देखील गाठली आहे. खरं तर इथून मात्र पाहिलं तर बिंदास लसने ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ती त्याच पावलावरती आता रवी धुमाळने देखील सुरुवात केली आहे. या इनिंग्स मधला दुसरा षटकार रवी धुमाळच्या बॅटमधून. कमाउट डीजे.
दोन्ही खेळाडूंकडून आता मात्र आक्रमकतेने बॅटिंग केली जाते. अटॅकिंग क्रिकेट खेळला जातोय. धावसंख्येचा फळक झपाट्याने पोहोचला 21 या अंकावरती. आशिक अन्सारी पुढचा बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे का पाहावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. इन टू द गॅप खेळण्याचा प्रयत्न आणि मिडॉन मधून मिळतील या 4 धावा. एक टप्प्याखेरीज बॉलला पाठवलंय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी रवी धुमाळ ऑन फायर. विदाउट लॉस. चांगली बॅटिंग आहे. आता मात्र इथून पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये टीम येणार बोरपाडा. आशिक अन्सारी थोडासा महागडा ठरतोय. 3 मध्ये 12 धावा खर्च करतोय, ज्यामध्ये एक षटकार एक चौकार आलाय. चालू असलेला सामना सिकंदर स्पोर्ट्स महापोली विपक्ष येणार बोरपाडा. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस होता, समोरच्या दिशेला खेळायचं होतं, इलेव्हेशन नाही आणि इथून मात्र गली रिझन मध्ये बॉल बिंदासने थांबवले रवीला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 26 धावा धावफलकावरती. यावेळेला लोअर फुल टॉस होता, परंतु प्रचंड गती होती, त्यामुळे टायमिंग प्रॉपर नव्हता. 26 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. सामना क्रमांक 2 मध्ये आपण येणार बोरपाडा टीमला बॅटिंग करताना पाहतोय. फुलटॉस होता आणि फुलटॉल केलाय बिंदास लसने. अशा पद्धतीचे बॉल सोडणार नाहीयेत. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारेषा पलीकडे षटकाराकरिता ठोकलाय षटकार. जय हनुमान खोणी संघ आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. शेवटचा अंतिम बॉल असेल आशिक अन्सारीचा. हो प्रॉपर यॉर्कर बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केला. सटीक परफेक्ट यॉर्कर. खरं तर बचावात्मक हा बॉल होता. सन्मान देण्यास प्रवृत्त केलं, डिफेन्स केला बॉलला बिंदास लसने. षटक क्रमांक 2 चा खेळ तिथे कंप्लीट झालाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 32 धावा. जबरदस्त बॅटिंग, चांगल्या प्लॅटफॉर्म वरती आहे टीम येणार बोरपाडा संघाला. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमला इथून आता रणनीती आखावी लागेल. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. खरं तर चांगल्या स्थितीमध्ये, परंतु इथून विचार करावा लागेल टीम महापोली संघाला. रणनीती आखावी लागेल, विकेट्स आणाव्या लागतील आणि जर विकेट आली तर मात्र कुठेतरी धावसंख्येला स्थगिती प्राप्त होईल. त्याकरिता विकेट्स येणं अत्यंत गरजेचं आहे टीम महापोली संघासाठी. परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग केले टीम महापोली येणार बोरपाडा संघाने, एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने ते आगेकूच करतायत. जय हनुमान खोणी टीम, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यानंतर आपला सामना होणार आहे. जय हनुमान खोणी. षटक क्रमांक 3 मध्ये बाबूला आणलाय. मात्र आघाडीचे 2 गोलंदाज महागडे ठरलेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर आकाशचं, ज्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्यामध्ये एकंदरीत 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर आशिक अन्सारी खूप महागडा ठरला. 19 धावा तब्बल त्याने खर्च केल्या. स्ट्रायकर एंड वरती रवी धुमाळ चांगली बॅटिंग ते देखील करतायत. पहिला बॉल इथून मात्र टर्न केला ऑन साइडला मिडॉन क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव इथे मात्र अंकित केली जाते, परंतु इथून गेअर चेंज केला जाईल का बॅटिंगसाठी. कारण असं म्हणतात ना, तुमच्या डावाची सुरुवात चांगली झाली ना तर मग तुमचा मध्यंतर आणि शेवट हा चांगला होत असतो. बिंदास लसने आणि त्यानंतर रवी धुमाळने जी सुरुवात करून दिली टीम बोरपाडा संघाला, अगदी सुस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आणि अशा मोमेंटवरती बिंदास लसने अटॅकिंग क्रिकेट जरूर खेळेल. यावेळेला मात्र पाहिलं तर फाईन लेग क्षेत्राकडे बॉलला ढकलला गेलाय. एक धाव इथे कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. यस नो मध्ये दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यानंतर पाहिलं ना तर मग कॉल कॉम्बिनेशन देखील योग्य होता. 2 धावी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 35 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा येतात. बाबूला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण ही खेळपट्टी आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी अनुकूल आहे. आउटफील्ड चांगला आहे.
ओहो, यावेळेला चांगला बॉल आहे, पिचिंग चांगली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील पाहिलं तर बॅकअप नव्हता आणि तिथे मात्र पहा, जिथे सिंगल नव्हती तिथे 2 धावा आल्या. तुमच्या बाजूने नशिबाची साथ असणं देखील गरजेचं आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल ही सूचना आपण लक्षात घ्या. नो आर्ग्युमेंट, मॅच लगेच सुरू करायची आहे. चला, आयोजकांची सूचना आहे. नो आर्ग्युमेंट, कोणत्या प्रकारची तक्रार करू नका. चला, मॅच सुरू करा, विनंती आहे. चला, ऑफिशियल कॉल आहे आपल्याकरिता. टीम महापोली, मॅच लगेच सुरू करा. चला, अरबाज पटेल, मॅच लगेच सुरू करा, आयोजकांची सूचना आहे. दोन धाब्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 37 धावा धावफळकावरती. तिसरा षटक सुरू आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये खरं तर मैत्रीपूर्व लढत ही एनआर बोरपाडा आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली. अरबाज आहेत, आसिफ आहेत, त्याचनंतर दुसऱ्या टीमच्या बाजूने रवी आहेत, बिंदास आहेत, म्हणजे एकमेकांच्या परिचयाचे खेळाडू आहेत. त्याच्यामुळे या मॅचमध्ये अशा काही क्रुशल मुवमेंट पाहायला मिळत असतात नेहमीच. धावसंख्येचा फळक पाहिला तर 37 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये आहेत. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर 2 धावा आणि त्याचनंतर 2 धावा, म्हणजे एकंदरीत 3 चेंडूवरती 5 धावा खर्च करतोय गोलंदाज बाबू. चला, विनंती आहे मॅच स्पीडअप करा, अधिक वेळ घेऊ नका. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय आणि सोपा झेल धरती मातेला दाड केलाय. अगदी लॉलीपॉप कॅच तो देखील ड्रॉप केलाय. थोडस खराब कामगिरी पाहायला मिळाली. एक संधी निर्माण करून दिली होती बाबूनं एक चांगल्या फलंदाजाला. हॅलो 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 तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. इथून मात्र पहिली विकेट आली आहे एनआर बोरपाडा संघाकडून. आपण पाहिले तर रमी धुमाळ चांगली बॅटिंग करून डगआउटच्या रस्त्याला आलाय. नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 38 धावा धावफळकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 थोडंसं घातक ठरलंय टीम एनआर बोरपाडा संघासाठी. खूप किफायतशीर गोलंदाजी आपण पाहिली. आघाडीच्या 2 गोलंदाजांनी ज्या धावा खर्च केल्या होत्या या धावा वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय बाबूच्या माध्यमातून. विनंती आहे की मॅच लगेच स्टार्ट करा. सन्माननीय अरुणजी कासार यांचा या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 38 धावा धावफळकावरती आहेत. धीरज स्ट्रायकर एंड वरती आहे. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता त्याला पाचारण केले गेले. या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. घातक गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी केली आणि कुठेतरी धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न बाबूने केलाय. ओहो, यावेळेला त्रिफळाचित केला गेलाय. असं म्हणतात ना की घर उघडं ठेवलं तर चोरी ही होणारच आणि इथून मात्र ती विकेट आली आहे धीरजची. बाबूने कमबॅक करून दिलाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाला. एनआर बोरपाडा टीमला बसलेला हा दुसरा धक्का. फलंदाज धीरज बाद.
चला नेक्स्ट मॅच जय हनुमान खोनी विपक्ष वीर बजरंग धोंडावडवली. आपण सज्ज राहायचं, यानंतर आपला सामना होईल. फर्स्ट इनिंग झाल्यानंतर टॉस होईल. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. वीर बजरंग धोंडावडवली विपक्ष जय हनुमान खोनी. प्रतीक आलाय, टीमचा कर्णधार आहे, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 विकेट्स गमावले. शेवटचा षटक खूप महत्वाचा असेल. अरहान आलाय गोलंदाजी करण्याकरिता 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बिंदास लसनेला, पॉवर हिटर, हार्ड हिटर फलंदाज. मात्र त्या पद्धतीची फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळेल का? कारण शेवटचं षटक आहे आणि ज्या वेळेला शेवटचं षटक येते त्यावेळेला हाणामारी ही पाहायला नक्कीच मिळत असते. पहिला बॉल अगदी पाहिलं तर समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, यावेळेला चुकी होणार नाहीये. झेल टिपला गेलाय. बिंदास लसने पहिल्या बॉलवरती बाद. विकेट आली आहे पहिल्याच बॉलवरती. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहतोय बिंदास लसनेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता, विवेक. प्रतीक आणि विवेकला इथून चांगला खेळ दाखवावा लागेल, कारण सुरुवात दमदार होती एनआर बोरपाडा संघाची, परंतु इथे मात्र पाहिलं तर कुठेतरी विकेट्स आल्या. पुढचा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक शॉट फाईन लेग मध्ये. सोपा झेल धरती मातेला दान केलाय. खरं तर खूप चांगली गोलंदाजी होती आहे. क्षेत्ररक्षक वारंवार या चुका करतायत. या अगोदर देखील पाहिलं तर बिंदास लसनेचा झेल ड्रॉप झाला होता आणि इथे देखील पाहिलं तर फलंदाज विवेकचा झेल इथे ड्रॉप झालाय आणि त्यानंतर सिंगल मध्ये रूपांतर. आता मात्र पॉवर हिटर फलंदाज, टीमचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकर एंडवरती प्रतीक. धावा धावफलकावरती आहेत. अरहान शेवटच्या षटकामध्ये अत्यंत उत्तम दर्जाची गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. षटकातला पुढचा बॉल फुलटॉस आहे, टर्न केलाय, इनटू द गॅप खेळले गेलेत. प्रॉपर गॅप सिलेक्शन. बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून गेलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय शानदार चौकार. प्रतीकसाठी ही सुवर्ण संधी होती. खरं तर फुलटॉस बॉल होता आणि त्याला तो सोडणार नव्हता. त्याचं त्याने उत्तर दिलंय चौकारामध्ये. चांगला स्ट्रोक सजवला गेला आणि या चौकारानं टीमची धावसंख्या 43 अंकावरती आहे. अजून देखील पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50+ टीम येणार बोरपाडा संघ इथे धावा उभ्या करेल का? अरहानचा पुढचा बॉल असेल प्रतीकसाठी. राईट मुहूर्त विकेटने. ओहो, यावेळेला रफ्तार होता, प्रचंड गती होती. डॉट बॉल आला, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, डॉट बॉल आलाय. कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं नाही. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून डॉट बॉल. चौकार आल्यानंतर कमबॅक करून देतोय गोलंदाज अरहान, टीम महापोली संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रतीकला इथून 2 चेंडूवरती आपले हात खोलावे लागतील. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. स्ट्रायकर एंडवरती आपण प्रतीकला पाहतोय. अरहानचा पुढचा बॉल, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय अलॉंग दी कार्पेटनं. डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव मिळेल, परंतु इथे पाहू शकाल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर ओव्हर स्टेपचा नो बॉल देखील आलाय. सोने पे सुहागा 2+1 एकंदरीत 3 धावा मिळतात. अरहानची चुकी पाहायला मिळाली. आतापर्यंत त्याने घातक गोलंदाजी जरूर केली, परंतु ओव्हर स्टेप कुठेतरी लाईनच्या पुढे निघून गेला आणि त्यानंतर पंचांनी 9 घोषित केलाय. 3 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत 46 धावा. येणारा बॉल फ्रीडचा.
2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फ्रीडची संधी आता प्रतीकला निर्माण झाली आहे. स्ट्रायकर एंड वरती प्रतीक आहे. एक चौकार जरूर त्याच्या पाठमधून आलाय. अरानचा हा बॉल देह एष्टीवरती आदळलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका. सातत्याने तो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला देखील पाहिलं तर चेंडूवरती नजर नव्हती. गुड लेंथ वरती चेंडू पिचिंग झाला आणि त्यानंतर प्रचंड गती प्राप्त झाली. लेग बायची धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 47 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे. फर्स्ट इनिंग मधून आपण पाहिलं तर एनआर बोरपाडा संघ जाऊन पोहोचलाय 47 या धावसंख्येवरती. शेवटच्या चेंडूवरती धावा किती मिळतील, टार्गेट कितीचं असेल, त्यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक. आसिफ शेख बॉल खाली आणि इथून मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल. फर्स्ट इनिंग कंप्लीट. 47 धावा धावफलकावरती. विजयासाठी लक्ष असेल 24 बॉल 48 धावा. चला टॉस साठी यायचंय. जय हनुमान खोनी टीमचे कर्णधार आणि वीर बजरंग धोंडावडोली. या ठिकाणी आपण टॉस करत आहोत आणि टॉस साठी मी आमंत्रित करतोय अरुणजी कासार यांच्या शुभ हस्ते. टॉस करत आहोत. टीम खोनी आपला कर्णधार उपस्थित आहे. थँक्यू. वेलकम. दोन्ही संघाचे कर्णधारांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे आणि या ठिकाणी टॉस करत आहोत आपण. शुभ हस्ते. चला मान्यवर असेल आपण पुन्हा एकदा मंचावरती जाऊन असताना पण व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल अत्यंत होता आणि नाणेफेकी जिंकले जे हनुमान स्पोर्ट्स कोणी. तर फिल्डिंग करणार आधी 4 ओव्हरची मॅच आहे. किती हॅलो हॅलो. नाणेफेकी जिंकली. फिल्डिंग करायची. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी पण आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅच हॅलो हॅलो. पहिल्या मॅच मध्ये टीम धोंडाडोली संघाने खूप चांगला खेळ केला. प्रज्वल दळवीने अवघ्या 2 धावा खर्च केल्या. समोरच्या टीमला रोखून ठेवलं होतं. मात्र आता या संघाच्या अगेन्स्ट खेळताना काय आपल्या मनामध्ये असेल? नाही, नक्कीच आम्ही पूर्ण गेम प्लॅनने मैदानावर उतरू आणि जे पण 11 प्लेयर मैदानामध्ये उतरतील त्यांच्याकडून माझी पूर्ण अपेक्षा असेल की तुम्ही तुमचा 100% ग्राउंडमध्ये द्या. या हंगामामध्ये आपण एखादी ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे? नाही, अजूनपर्यंत नाही. नक्कीच या स्पर्धेमध्ये तुम्ही एक चांगलं स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. ॲज अ कॅप्टन म्हणून इथे आल्यानंतर या आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय? नाही, नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे आणि या ग्राउंडवर खेळताना देखील चांगला वाटतो. आणि लास्ट टाइम आम्ही जे या ग्राउंडवर खेळलेलो तर तेव्हा सुद्धा आमचा इथे चांगला परफॉर्मन्स झाला होता. तर आता पण आम्ही
चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आता आपण. टीम धोंडावडवली, तुम्ही नाणेफेकी गमावली, नाणेफेकी जिंकली असे स्वीकारलं असतं. आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो, परंतु आम्हाला आता बॅटिंग करायची आहे, तर आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये तुमचा दमदार खेळ राहिला. पप्पू इलेव्हन नांदेडने संघाला तुम्ही मात दिली. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खेळपट्टी आणि आउटफील्ड तुम्हाला कशाच्या संदर्भात योग्य वाटते, गोलंदाजीसाठी की फलंदाजीसाठी? असं काय आता मी तर मैदानात गेलो नाही, परंतु फिल्डिंग करत होतो आणि जे बॅटिंगला गेलेले ते बोलले का बॅटिंगवर बॉल बॅटवर येतोय या खेळपट्टीवर. नक्कीच संघाकडून काय अपेक्षा असतील? संघाकडून 11 प्लेयरांकडून 100%ची अपेक्षा असेल. थँक्यू सो मच दोन्ही टीमला. खूप शुभेच्छा असतील. खूप चांगल्या पद्धतीने आपण बाईट दिलं आणि जाऊयात पुन्हा एकदा फॉर्म बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. चोवीस बॉल आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष गाठायचं आहे. मॅचकडे आपण वळतोय. पूर्वार्ध आपण पाहिला जिथे पहिलं प्रथमतः बॅटिंग केली एनआर बोरपाडा संघाने आणि टार्गेट ठेवलं गेलं 48चं. सलामीची जोडी अरबाज पटेल आणि त्याच्या साथीने फलंदाज उमेर डॉन. विश्वास लसणे आणि अश्विन डोंगरे यांनी जर झेल टिपला तर सुनील शेलार नांदेडने यांच्या माध्यमातून प्रत्येकी कॅचसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि हॅट्रिक जर घेतली तर मग 300 रुपयाचं कॅश प्राइज. मॅच ऑन. मॅचला सुरुवात. पहिला बॉल इनसाइड एज आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. अरबाज पटेल बडी मचली जाल में फसी हुई. इन कटर मात्र इथे एज घेतले आणि फलंदाज अरबाज पटेल निराश पावलाने डगआउटला जाईल. पहिला धक्का टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आकाशला आपण पाहतोय. गोल्डन डकचा शिकारी ठरला अरबाज पटेल. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळते एनआर बोरपाडा संघाच्या संघामध्ये, कारण त्या विकेटचं महत्त्व टीम एनआर बोरपाडा संघाला देखील ठाऊक होतं. अरबाज पटेल जर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात थांबला असता तर थोडंसं चित्र वेगळं ठरू शकलं असतं. परंतु बॅटिंग लाईनअप मजबूत आहे टीम महापोली संघाकडे, हे देखील विसरून चालणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आकाशला आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. षटकातला पुढचा बॉल घेऊन विवेक. पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट्स प्राप्त केली आहे. यावेळीचा बॉल फ्लिक केलाय स्क्युअर लेगकडे. पहिली धाव अगदी वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. उमेरने थांबवलंय फलंदाज आकाशला. एक सिंगल येते आणि सिंगलनं टीमचं अकाउंट ओपन जातोय. धावसंख्या 1 या अंकावरती. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. 48चा टार्गेट चेस करायचं. प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 12च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. महापोली विपक्ष बोरपाडा असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. विवेक पुढचा बॉल घेऊन उमेर करिता. त्यावेळीचा बॉल मात्र पाहिलं तर खोलवर टप्पाचा बॉल होता. प्रॉपर यॉर्कर बॉल होता आणि इथून मात्र एक सिंगल इथे कंप्लीट केली गेली आहे. विवेककडे गोलंदाजी चांगली आहे आणि वेग चांगला आहे आणि त्यानंतर अचूकता देखील त्याने राखली आतापर्यंत. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचताना 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात परंतु
सूर्याची किरण इथे मात्र प्रदर्शित होत असताना कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले गेले नाहीत आणि त्यानंतर या 2 धावा. धावसंख्या 2 पुढे सरकते. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची गाठली आणि उन्हाचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे. सूर्याची किरणे देखील डोळ्यावरती क्षेत्ररक्षणच्या प्रदर्शित होत आहेत आणि त्याचमुळे त्या क्षेत्ररक्षकाने कोणत्या प्रकारचा प्रयत्न केला नाही आणि इथून मात्र 2 धावा आल्या आहेत. 4 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल राईट मुहूर्त विकेटने. यावेळेला स्टँड इन डिलिव्हर बॉलला पाठवून दिलाय मिड ऑनच्या वरून. 6 धावांसाठी बिग षटकार, मोठा षटकार. काय स्ट्रोक सजवला गेला. स्टँड इन डिलिव्हर, जाग्यावरून पंच केला बॉलला आणि पाठवले 7 धावांसाठी. षटकारानं टीमची धावसंख्येमध्ये बढत होत असताना, वाढ होत असताना आपण पाहतो एकंदरीत 10 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल आहे. विवेकने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक, परंतु लॉंग ऑफ आतमध्ये बिंदास लसने चेंडूचा पाठलाग करतोय आणि इथून मात्र पाहू शकाल चेंडू निघून गेलाय. काय पाहावं लागेल, रोखलाय, थांबवलाय चेंडूला मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा इथे मात्र जरूर मिळतील आणि फर्स्ट ओव्हर इथे कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 13. अजून देखील पाहिलं तर विजयाकरिता इथून लक्ष गाठायचं आहे. 18 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे, बॅलन्स आहे मॅच. दोन्ही टीमला समान संधी आहे. 18 मध्ये 35 धावांची गरज आहे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमला. बाबू चांगली बॅटिंग करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. उमेर डॉन आहे, हा देखील आक्रमकतेसाठी ओळखला जातो. बॅटिंग लाईनअप खूप मजबूत आहे. आशिक अन्सारीचं येणं बाकी आहे. आसिफ शेख आहे. एकाच एक सरस फलंदाज या टीम मध्ये आहेत. त्यामुळे इथून चांगली मजा येईल प्रेक्षकांना देखील मॅच सामन्याचा आनंद घेण्याकरिता. धीरजला आणलाय षटक क्रमांक 2 मध्ये. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि धावसंख्या आपण पाहतोय 13 वरती आहे. चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये 18 मध्ये धावा काढायच्या त्या मात्र एकंदरीत 35. धीरज षटकातला पहिला बॉल घेऊन येतोय. अगदी पहिला तर अगुट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू लँड होईल नोमास मध्ये. पहिली धाव वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं झालं चेंडू आणि बॅट मध्ये. त्यानंतर चेंडू लँड झाला नोमॅस मध्ये आणि त्यानंतर या 2 धावा अंकित केल्या गेल्या. या 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेल्या. त्या 15 धावा धावफलकावरती आहेत. धीरजला गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज केलाय. अगदी पाहिलं तर चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना समान संधी आहे विजय प्राप्त करण्याकरिता. यावेळेला बॉलला सोडून दिले गेले. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होतं आपण पाहतोय 16 धावा. मात्र इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. अनिल गोडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यावेळीचा बॉल देखील पाहिलं तर एक्स्ट्रा रन देऊन जाईल. सातत्याने बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्पेअर टाकला गेलाय धीरजच्या माध्यमातून आणि वाईट साठी या ठिकाणी नाही नकार दिलाय. खरं तर थांबवले गेले एसटी रक्षकाच्या माध्यमातून. या देखील गोष्टी गरजेच्या आहेत कारण तुम्हाला एक रिव्ह्यू मिळतोय. त्या रिव्ह्यूचा अगदी योग्य वापर करणं गरजेचं आहे. स्विच इट केला बॉलला. अखूट टप्प्याचा बॉल. स्टान्स बदलला गेला. प्रॉपर टायमिंग आहे आणि अगदी पाहिलं तर स्लोअर चेंडू होता आणि बॉलला पाठवून दिलाय थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार.
21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अगूट टप्प्याचा बॉल होता, स्टान्स बदलला गेला, स्विच हिट केलं बॉलला आणि मात्र बॉलला पाठवले 4 धावांसाठी. अनिल गोडे या ठिकाणी आमच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन करिता आकर्षक ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाल्या, त्याचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गोलंदाज सज्ज पुढचा बॉल घेऊन. अगूट टप्प्याचा बॉल शफल झालाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार. काय स्ट्रोक सजवला गेला. वारंवार अखूट टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय फलंदाज आकाश. आकाश सारख्या फलंदाजाला तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल टाकू शकत नाहीयेत. त्याचं उत्तर तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच मिळणार आहे. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत आणि या 27 धावांपैकी 24 धावा या वैयक्तिक आपण पाहिलं तर फलंदाज आकाशच्या नावावरती जातील. ओहो, यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. गोलंदाज सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचले देखील होते. अंतिम क्षणाला इथे दोन्ही एंड वरती पाहिलं तर संधी होती. दोन्ही एंड वरती जी संधी गमावली गेली आहे. 2 धावा इथे मात्र मिळतील आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 29 धावा धावफलकावरती. मॅच मध्ये अजून देखील पाहिलं तर विकेट येणं गरजेचं आहे एनआर बोरपाडा संघासाठी. 13 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. कदाचित एखादी विकेट आली तर थोडासा प्रेशर निर्माण होईल, परंतु त्याकरिता ते प्रयत्न कायम ठेवावे लागतील. बिग हिट. अगदीने एक चांगला स्ट्रोक आहे. पॉवरफुल स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. काय स्ट्रोक सजवला गेलाय. अंतिम बॉल वरती षटकार ठोकला आणि या षटकाराने आता मात्र मॅच मध्ये आणलंय टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाला. 35 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये आता चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 12 आणि 12 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत. एकंदरीत 13 धावांची गरज आहे. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकेल. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. पहिल्या 2 षटकामध्ये 35 आल्या. टीम एनआर बोरपाडा संघाने ज्या वेळेला पहिल्या डावात बॅटिंग केली त्यांनी मात्र 32 धावा जमा केल्या होत्या आणि इथे मात्र पाहिलं तर टीम महापोली संघाने 35 धावा जमा केलेत. परंतु शेवट टीम एनआर बोरपाडा संघाचा खराब झाला होता. परंतु इथे काय घडेल पाहावं लागेल. यश गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. लेग कटर बॉलचा वापर केला गेलाय. खरं तर लेफ्ट हँड गोलंदाज आहेत आणि लेफ्ट हँड गोलंदाज ज्या ज्या वेळेला येतात त्या वेळेला तो मात्र लेग कटरचा वापर नक्कीच होत असतो आणि इथून यशने देखील तेच कार्य केलंय. पहिला बॉल डॉट आणलाय. फुल टॉस होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अखेरकार दुसरा बॉल देखील डॉट आला. प्रत्येक डॉट बॉल कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणार आहे. 35 धावा धावफलकावरती सलगचा दुसरा बॉल इथे डॉट आलाय. थोडासा कानमंत्र दिला जातोय आणि खरं तर ज्या वेळेला स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज संघर्ष करतो, स्ट्रगल करतो, त्यावेळेला नॉन स्ट्रायकरच्या खेळाडूने तिथपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. यशचा पुढचा बॉल. तिसरा बॉल देखील आलाय डॉट. ऑट बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. आता मॅचला कलाटणी मिळाली आहे. 9 चेंडू आणि 13 ची गरज आहे. पहा मॅच होती कुठे 12 मध्ये काढायच्या होत्या 13, परंतु आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये धावा काढायचे ते 13. कमबॅक करत असताना गोलंदाज यश.
यावेळेला शफल होऊन प्रॉपर फटका आहे, बॉलला पाठवून दिलंय. यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये तो पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. सहा धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 41 धावा 41, 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे पुल्लर लेनचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलला आहे. मात्र एकमेव बॉल होता तो शफल होऊन मात्र खेळला होता, त्यावरती षटकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज यश. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 7 धावांची गरज आहे. अंतिम बॉल जर डॉट आला तर मॅच मध्ये मजा येईल. यावेळेला टर्न केलाय बॅकवर्ड स्क्युअर लेकडे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव तर मात्र जरूर मिळेल. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये धावा काढायच्या आहेत 6. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता विजयाकरिता टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान स्पोर्ट्स खोणी त्यांच्या विपक्षामध्ये वीर बजरंग धोंडावडवली. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्या भेटीला येईल, यात शंका नाहीये. शेवटचं षटक निर्णायक असेल. मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या गोलंदाजाला परिश्रम घ्यावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, जिद्द चिकाटी ठेवावी लागेल, तरच आणि तरच टीम एनआर बोरपाडा संघ इथे विजय होऊ शकेल. 6 बॉल 6 ची गरज आहे. उमेर डॉन आणि त्याच्या साथीनं फलंदाज आपण पाहतोय आकाशला. मैदानाच्या आतमध्ये आकाशची बॅटिंग या मॅच मध्ये लाजवाब राहिली आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी आपण त्याच्या बॅट मधून पाहिली. खूप चांगली बॅटिंग त्याने केली या मॅच मध्ये. अर्थात कॅप्टन देखील आहे, टीमचा कर्णधार आहे आणि कर्णधार म्हटलं तर मग टीमचा केंद्रबिंदू. खरं तर त्याला टीमला घेऊन सोबत चालावं लागत असतं आणि कॅप्टनचा खेळ कसा असावा तो त्याने या मॅच मध्ये दाखवलाय. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती बिंदास लसणे आलाय. एक अनुभवी खेळाडू आहे, मात्र अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून त्याला गोलंदाजी करावी लागेल. सिली मिडॉन आहे आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन शॉन फाईनलेग. फटका फसलाय, अगदी पाहिलं तर झेलची संधी निर्माण झाली आहे. लॉंग ऑफला झेल टिपलाय, उमेर डॉन बाद आणखीन एक विकेट गमावली आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाने. आता मात्र विजयाकरिता चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये धावा काढायचे 6. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आसिफ शेख, एक सिनियर प्लेयर या टीमचा. सातत्याने आणि देखील चांगला क्रिकेट खेळाय टीम महापोली संघासाठी. यावेळेला मात्र सिलिमिडॉन मध्ये धावचीची संधी. ओ माय गॉड, आसिफ शेख देखील बाद होईल. आणखीन एक मोठी विकेट गमावली आहे टीम महापोली संघाने. आसिफ बाद. म्हणून क्रिकेट या खेळाला जर तर मध्ये धारा नाहीये. आता पहा मॅच होती कुठे, 6 बॉल आणि 6 धावांची गरज होती. आता ती मॅच आले या मुमेंट वरती जिथे दोन्ही टीमला आता संधी निर्माण झाली आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आणि अशा कंडिशन्स मध्ये आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानात बॅटिंग करण्याकरिता आशिक अन्सारी दाखल झालाय. स्ट्रायकर एंड वरती आकाश आहे, नॉन स्ट्रायकर वरती आपण पाहिलं तर आशिक अन्सारी. बिंदास लसण्याचं मी कौतुक करेन. अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक आपण पाहिलं तर विकेट्स त्याने घेतल्या, एक झेलबादच्या स्वरूपामध्ये, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये, आणि या मॅचला कुठेतरी कलाटणी त्याने दिली आहे. पलटवार करत असताना टीम एनआर बोरपाडा संघ असा आहे ना की तो हार मानणाऱ्यांपैकी संघ नाहीये. शेवटपर्यंत फाईट देण्याची क्षमता या संघाकडे आहे. चला गाडी जरा फास्ट ठेवू द्या.
फटका फर्स्ट लेग, पकड़ो क्या जीतो मैच. ओ माय गॉड, हे मॅच में क्या हो रहा है. फलंदाज इथे आकाश देखील बाद. या सलगचा हा तिसरा विकेट गमावलाय टीम महापोली संघाने. क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचं स्वरूप का प्राप्त झालंय, कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही टीमला विजयी घोषित करू शकत नाही. त्याचं उत्तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 6 बॉल 6ची गरज होती, आता ते चेंडू राहिले 3 आणि धावांची गरज आहे 6. आणि इथून मात्र सैफ आलाय बॅटिंग करण्याकरिता. एक गुणवंत खेळाडू आहे, मॅच विनर प्लेअर आहे. ज्या ज्या वेळेला टीम महापोली संघ अडचणीत आहे, दबावाखाली आले, त्या वेळेला या बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली आहे. परंतु आता सैफला त्याचा क्लास, त्याची गुणवत्ता इथे दाखवावी लागेल. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 मध्ये धावा काढायचे 6. व्हॉट अ मॅच, काय मॅच रंगली आहे. 6 मध्ये 6 काढायच्या होत्या. मात्र इथून जर टीम महापोली संघाने सामना गमावला ना तर येणाऱ्या स्पर्धेपर्यंत त्यांना झोप लागणार नाही, हे मात्र नक्की. 6 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे 3 मध्ये 6 टीम महापोली संघाला चेस कराव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅक वरती बिंदास असणे, काय गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी. सैफकडे अनुभव आहे, मात्र अनुभवाचा वापर त्याला इथे करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. पहा, सैफसाठी फील्ड रचना सजवली गेली, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. बिंदास लसण्याची आता कसोटी असेल. फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील, जरूर पोहोचतील. सैफ देखील बाद. असं म्हणतात ना की घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. इथे टीम महापोली संघाचे वासे फिरले की काय, हा एक प्रश्नचिन्ह. कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये बाबूला दाखल केलाय. 4 चेंडूवरती 4 विकेट्स म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत कधी मॅच सोडू नका मित्रांनो. त्याचं एकमेव कारण मैदानाच्या आतमध्ये आहे. जिद्द, मेहनत, चिकाटी जर तुमच्या पाठीमागे असेल ना तर मग यशापासून तुम्हाला कोणीही रोखणार नाहीये. प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर मग यशाला पर्याय नाहीये. आणि ते चित्र एनआर बोरपाडा संघाने या मॅच मध्ये दाखवून दिलंय. मॅच संपली नाहीये टीम महापोली संघासाठी. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. परंतु या क्षणाला एक मोठा स्ट्रोक टीम महापोली संघाला मॅच मध्ये आणेल. काय घडेल, काय बिघडेल, जबरदस्त मॅच. त्या प्रेक्षकांना नक्कीच मी अगोदर देखील उल्लेख केला होता की कुठे जाऊ नका, हा मॅच अंतिम बॉल पर्यंत हा सामना पाहायला मिळेल. आणि खरं तर त्या पद्धतीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही टीमचा प्रवास खूप चांगला राहिलाय, परंतु शेवट टीम महापोली संघाच्या चुका पाहायला मिळाल्या. जो फलंदाज आला त्याने पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न केला, तिथे ते फसले. त्यामुळे कधी कधी तुमच्या ताकदीपेक्षा तुमच्या युक्तीचा वापर करणं अगदी गरजेचं आहे. बिंदास इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. 2 मध्ये 6ची गरज. यावेळेला फुलर लेनचा बॉल अलॉंग दी कार्पेट न पहिली धाव वेगात आले. आशिक अन्सारी थांबवतोय, तो संधी घेतोय, स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोल्डन षटकार, जय संतोषी माता चषकामध्ये प्रेक्षक मायबापाला पाहायला मिळेल का. 1 बॉल आणि 5ची गरज आहे. चौकार आला तर टीम महापोली संघ स्पर्धेतून बाहेर जाईल आणि षटकार आला तर एनआर बोरपाडा संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. काय घडेल, काय बिघडेल. मात्र इथे विजय कोणाच्या वाट्याला येईल, पराजय कोणाच्या वाट्याला येईल. गोल्डन षटकार, अविस्मरणीय षटकार इथे नोंदवला जाईल का. आशिक अन्सारीकडे ती क्वालिटी आहे. मी अनेक स्पर्धेमध्ये याची बॅटिंग पाहिली आहे. ज्या ज्या वेळेला मात्र टीम महापोली संघ अडचणीत आहे ना तर मॅच विनर ठरलाय. परंतु त्याच्यासमोर कडवं आव्हान आहे ना ते बिंदास लसण्याचं आहे. कारण तुमच्या मागे अनुभव असणं गरजेचं आहे आणि अनुभवाचा बोलबाला या मॅच मध्ये बिंदास लसण्याने दाखवलाय. 1 चेंडू 5ची गरज आहे. हृदयाला स्पर्श करणारा, हृदयाची ठोके वाढवणारा हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. सिकंदर स्पोर्ट्स महापोली विपक्ष एनआर बोरपाडा. व्हॉट अ मॅच.
एक चेंडू 5ची गरज. आशिक अन्सारी आणि त्याच्या विपक्षामध्ये बिंदास लसने. एकदा जोरदार टाळ्या उद्या शेवटच्या बॉल करिता. एक चेंडू 5ची गरज. राईट मोर द विकेटचा मारा. फटका फसला या ठिकाणी आणि अखेरकार विजयाचा शिक्कामोर्तब करत असताना येणार बोरपाडा. हार्ड लक टीम महापोली. पहा 6 बॉल 6ची गरज असताना सामना गमावला महापोली टीमनं. येणाऱ्या इथे सर्व संघांनी याची नोंद घ्या आणि पुन्हा एकदा या मॅच वर तर लक्ष केंद्रित करा की कुठे टीम महापोली संघ चुकला. अभिनंदन टीम बोरपाडा आणि हार्ड लक टीम महापोली. महापोली टीमचा कर्णधार आयोजकांशी आपण कॉन्टॅक्ट करा, संपर्क साधा. जाऊयात मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याने आपल्या संघाला विजय साकारून दिला. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. या टीमचा मुख्य खेळाडू, या टीमचा शिलेदार, या टीमचा सरसेनापती नाव आहे बिंदास लसने. चला बिंदास लसने आपण मुख्य मंचावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता दाखल व्हायचं आहे. व्हॉट अ मॅच. हार्ड लक टीम महापोली. चला महापोली टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. सूचना केली जाते आपल्याला. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय अरुणजी कासार यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल बिंदास लसनेला. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी. सन्माननीय अरुणजी कासार यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन बिंदास लसनेला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि नक्कीच थोडीशी का होईना परंतु त्याची बाईट देखील घेतली जाईल कारण ज्या पद्धतीनं त्याने गोलंदाजी केली. अरुणजी कासार यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. बिंदास लसने वेल प्लेट. खूप चांगली गोलंदाजी राहिली. बिंदास एक मिनिट तुला एक प्रश्न असेल. 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेन्स करायच्या त्या टीम महापोली संघाला. अशा कंडिशन्स मध्ये तू स्वतःवरती विश्वास ठेवलास. गोलंदाजी करताना काय ध्येय मनामध्ये होतं? विश्वास असा काय नव्हता. 6 बॉल मॅच तर गेली होती. मी बोलत टाकतोय, मी बिंदास टाकली, मी मॅच जिंकली. म्हणजे सामना गमावणार म्हणून गोलंदाजी केली होती. यस थँक्यू सो मच. पुढील मॅच साठी तुला आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदल. माझ्या साथीनं याच गावातील निवळी गावचे सुपुत्र विश्वनाथ मोरे उर्फ बाबू यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. धन्यवाद. थँक्यू सो मच. जितेन डिंगोरे आपण इथे अंपायरची भूमिका निभावायची. जितेन डिंगोरे पंचांची भूमिका निभावायची. धन्यवाद प्रवीण. आपण मित्रांनो पाहतोय आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीपाडा यांच्या आयोजनाअंतर्गत आई संतोषी माता चषक 2025 उपस्थित सर्व खेळाडू, क्रीडा रक्षक, प्रेक्षक तसेच सर्व मान्यवरांचे मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. या सामन्यासाठी पंच म्हणून